Good morning. Today we learn illustration number 1. Last video we learned equation of the accounting. Capital is equal to assets minus liabilities. Illustration 1. Show the accounting equation for the following transaction. First, Rohit Sharma started a business with cash. In this transaction, we learn two effects. First is cash and second is capital. Cash means asset side of the balance sheet and capital means side of the liability. राहुल शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश याचा अर्थ असा आहे की राहुल शर्मानं बिझनेस स्टार्ट केला आणि 50,000 रुपये कॅपिटल काय केलेलं आहे, इन्व्हेस्ट केलेला आहे. मग इथं कॅश काय झालेले आहे प्लस आणि कॅपिटलसुद्धा इथं काय झालेलं आहे, लायबिलिटीजमध्ये आपल्याला कॅपिटल दिसून येतं. मग आपलं इक्वेशन्स काय आहे, असेट्स इज इक्वल टू असेट्स प्लस असेट्स इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. मीन्स असेट 50,000 रुपीज इथे काय झालेले आहेत, प्लस झालेले आहेत. त्यानंतर इथं जे आपलं कॅपिटल आहे ते सुद्धा काय झालेलं आहे, इथं वाढलेलं आहे. म्हणजे कॅश प्लस अँड कॅपिटल इथं आपल्याला दिसून येतं. मग कॅपिटलमध्ये आपण हे प्लस लिहिलं आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट रुपीज 10,000. परचेस गुड्स हे आपल्याला नेहमी याच्याशी क्रेडिटर्सची हे रिलेटेड आहे. क्रेडिटर्स नेहमी लायबिलिटीज याच्याशी काय येते, लायबिलिटीज रिलेटेड येते. क्रेडिटर्स हे नेहमी लायबिलिटीशीच रिलेटेड येतात. त्यामुळे इथं आपली लायबिलिटी प्लस झालेली आहे आणि ही कॅश ट्रान्झॅक्शन्स आपली काय आहे, नाही आहे. त्यामुळे इथे आपले काय झालेलं आहे, स्टॉक एक्सेस झालेला आहे. 10,000 रुपीज स्टॉक मीन्स इट इज अ सन्ड्री असेट्स. करंट असेट्स हा आपला टाईप आहे. त्यामुळे इथं स्टॉक काय झालेला आहे, प्लस झाला आहे. आणि आपल्या लायबिलिटीज साईडमध्ये हे काय झालेलं आहे, 10,000 रुपीज आपल्याला इथं दिसून येतात की आपले काय कोण वाढलेले आहेत, क्रेडिटर्स इथं काय झालेले आहेत, एक्सेस झालेले आहेत. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट. दिस ट्रान्झॅक्शन इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. ही क्रेडिट दिसते. त्यामुळे इथं आपल्याला सोल्ड गुड्स हे आपले डेटर्स जे आहेत, डेटर्सशी रिलेटेड येतात आणि डेटर्स हे आपले कोणाशी येतात, असेट्सशी काय येतात, रिलेटेड येतात. डेटर्स हे असेट्सशी आणि क्रेडिटर्स हे लायबिलिटीजशी. त्यामुळे इथं असेट्स काय झालेले आहेत बघा, सोल्ड गुड्स आपण केलेले आहेत. त्यामुळे आपले जे हे डेटर्स आहेत ते आपल्याला इथं काय होतात, 20,000 रुपीजनं हे आपल्याला वाढलेले दिसतात. पण इथं आपला काय झालेलं आहे, स्टॉक इथं कमी झालेला आहे, स्टॉक इथं लेस झालेला आहे. हे 20,000 रुपीज आपले काय आहेत, स्टॉक्स आहेत, ते मायनस झाले. त्यामुळे असेटमधून आपण काय केलेलं आहे, स्टॉकचे लेस केलेले आहेत आणि डेटर्सचे काय केलेले आहेत, तिथं ॲड केले. इथं कोणत्याही लायबिलिटीज आणि कॅपिटलचा इफेक्ट होत नाही. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स, रिसीव्ह डिव्हिडंड. कोणताही एक्सपेन्स असू देत किंवा इन्कम असू देत त्याच्याशी रिलेटेड काय येत असतं, तर त्याच्याशी कॅपिटलमध्ये काय होत असतं, ॲड आणि मायनस इथं आपल्याला झालेलं दिसून येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघूया, हे कॅपिटल आहे, कॅपिटलमध्ये इन्कम जो आहे तो काय होतो, कॅपिटलमध्ये इन्कम ॲड होतो आणि जो एक्सपेन्स आहे
तो काय होत असतो, लेस होत असतो. मग रिसिव्ह डिव्हिडंड इट इज आवर इन्कम. सो ह्याचा इफेक्ट कुठं होणार आहे तर कॅपिटलवर आपल्याला होणार आहे. मग हा कॅपिटल काय होणार आहे बघा, इन्कम इथं कॅपिटलमध्ये आपण प्लस केलेला आहे आणि त्याच्यानंतर असेटमध्ये पण याचा प्लस केला आहे, कारण इथं काय झालेलं आहे, इथं कॅश प्लस झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ₹500. पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट इट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. म्हणजे इथं कॅशवर इफेक्ट होणार, कॅश इथं काय होणार आहे, मायनस होणार आहे, कारण हा काय आहे, आपला एक्सपेन्स आहे आणि एक्सपेन्स आणि इन्कमचा इफेक्ट कुठं होतो तर कॅपिटलवर होतो. म्हणून इथं कॅपिटलमधून काय केलेली आहे, ही कॅश आपण काय केलेली आहे, इथे लेस केलेली आपल्याला इथं दिसून येते. इन्कम झाला तर आपण ही कॅश काय करणार आहोत, प्लस करणार आहे आणि कॅपिटलमध्ये ॲड करणार आहे. एक्सपेन्स असेल तर आपल्याला ही कॅश असेट्समधून मीन्स कॅशमधून लेस करावी लागणार आहे आणि एक्सपेन्सेसमध्ये पण काय करावी लागणार आहे, कॅपिटलमधून ती लेस करणार. देन नेक्स्ट इलस्ट्रेशन नंबर 2. Give the accounting equation for the following transactions. Rupali commenced the business with bank balance ₹25,000. इथं आपल्याला परत एकदा इक्वेशन्समध्ये काय दिसून येतं तर इथं आपल्याला इथं कॅश आहे, कॅशच्या ऐवजी आपण इथं घेणार आहे बँक बॅलन्स आणि सेकंड काय आहे, हा कॅपिटल आहे. म्हणजे कॅपिटलमध्ये आपण इथं काय करणार आहोत तर प्लस करणार आहे आणि बँक बॅलन्स मीन्स असेट आहे, हा आपला काय आहे, असेट आहे आणि हे काय आहे, लॅबिलिटीज आहे. त्यामुळे ते लॅबिलिटीजमधून आपण काय करणार आहे, कॅपिटल बँक बॅलन्समध्ये लिहिणार आहे. आपण इथं लिहिलेलं आहे बघा, रुपाली कमेन्स्ड अ बिझनेस विथ बँक ₹25,000. हे बँक बॅलन्स घेतलेलं आहे आणि हे काय घेतलेलं आहे की ॲज अ कॅपिटल आपण इथं घेतले. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स, परचेस मशिनरी फॉर कॅश ₹5,000. दिस ट्रान्झॅक्शन इज कॅश ट्रान्झॅक्शन. परचेस मशिनरी मीन्स असेट्स, कॅश हा पण काय आहे, आपला असेट्स आहे. पण इथं आपली कॅश काय होणार आहे, मायनस, कॅश गोज आउट अँड मशिनरी कम्स इन. म्हणून मशिनरीचं प्लस केलं आणि कॅशचं आपण इथं काय केलेलं आहे, मायनस केलं. इथं लॅबिलिटीजमध्ये आणि कॅपिटलमध्ये कोणताही इफेक्ट होणार नाही आहे. नेक्स्ट, ब्रॉड गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट. इथे आपल्याला हा जो इफेक्ट बघायचा आहे, ब्रॉड मीन्स परचेस, ब्रॉड मीन्स परचेस गुड्स फ्रॉम स्वरा. परचेस ऑन क्रेडिट आहे म्हणजे आपल्याला इथं काय येणार आहे, हा क्रेडिटर्स येणार आहे. स्वरा इज अ क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आपले कुठे येतात तर ते लॅबिलिटीज साईडला आपण दाखवतो आणि इथं काय झालेलं आहे तर आपले जे गुड स्टॉक आहे तो काय झालेला आहे, प्लस झाला आहे. त्यामुळं आपण या असेट साईडला पण काय केलेलं आहे, प्लस केलेलं आहे. देन पेड फॉर सॅलरी $3,000 मीन्स इट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन आणि हे काय आहे, एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स हा रिलेटेड कॅपिटलशी येतो, त्यामुळे कॅपिटलमधून आपण हे काय केलेलं आहे, इथे कॅपिटलमधून लेस केलेलं आहे आणि इथे आपली कॅश पण काय झालेली आहे, लेस झालेली आहे. हा काय आहे, कॅपिटलमध्ये एक्सपेन्स आहे आणि इथं आपण ती लेस केली. नेक्स्ट, रिसिव्ड इंटरेस्ट ₹2,000. इथे बघा रिसिव्ह ही पण कॅश ट्रान्झॅक्शन आहे, कॅश कम्स इन, सो कॅश प्लस करायची आपल्याला. असेटमध्ये आपण इथं प्लस केली आणि इथं लॅबिलिटीजमध्ये जे आहे ते काय होणार आहे बघा, इथं लॅबिलिटीज आपल्या इन्कम आहे, हा इन्कम असल्यामुळं आपल्याला काय होणार आहे, हा कॅपिटलमध्ये आपण प्लस करायचं.